नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण अनेक वेळेला स्वामींना विचारतो की स्वामी काहीतरी संकेत द्या, काय करायचे ते दाखवा. पण कधीकधी काहीच होत नाही. ना स्वप्न, ना चिन्ह, ना आतून स्पष्ट आवाज. मन मात्र अस्वस्थ होते, कारण निर्णय घ्यायचा असतो आणि दिशा दिसत नाही. तेव्हा मनात प्रश्न उभा राहतो की जर संकेतच मिळत नसेल तर निर्णय घ्यायचा तरी कसा. अनेक भक्तांना वाटते की संकेत न मिळणे म्हणजे स्वामी दूर गेले आहेत किंवा आपली प्रार्थना ऐकली नाही. पण खरे सांगायचे तर स्वामी कधीही आपल्याकडे पाठ फिरवत नाहीत. कधीकधी त्यांचे मौन हाच मोठा संदेश असतो. हा काळ आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला, स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करायला आणि जबाबदारी स्वीकारायला शिकवतो. खरे सांगायचे तर कधीकधी संकेत न मिळणे ही सुद्धा मार्गदर्शनाची एक पद्धतच असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जेव्हा संकेत मिळत नाहीत तेव्हा योग्य निर्णय कसा घ्यावा. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की संकेत न मिळणे म्हणजे दुर्लक्ष नाही. अनेकदा आपण स्वामींकडे संकेत मागतो पण काहीच मिळत नाही. तेव्हा मनात लगेच विचार येतो की स्वामी माझ्याकडे लक्ष देत नाहीत का. पण सत्य असे आहे की संकेत न मिळणे म्हणजे दुर्लक्ष नसते. कधीकधी स्वामी शांत राहतात, कारण त्या शांततेमध्ये आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते. सतत संकेत मिळाले तर निर्णय घेण्याची ताकद आपल्यात तयार होत नाही. म्हणूनच स्वामी काही वेळेला काहीच दाखवत नाही. स्वामींचे मौन म्हणजे शिक्षा नसते तर विश्वासाचे चिन्ह आहे. स्वामींना हवे असते की आपण आता स्वतः विचार करावा. अशा वेळेला घाबरून जाऊ नये, कारण संकेत न मिळाले तरीही स्वामी साथ देतच असतात, फक्त वेगळ्या पद्धतीने. प्रत्येक वेळेला संकेत मिळेल म्हणजे मोठा चमत्कारच होईल असे नाही. आपण अनेक वेळेला संकेत म्हणजे काहीतरी मोठे चमत्कारासारखे घडणे असे समजतो. एखादे स्वप्न, एखादे चिन्ह किंवा एखादा विशेष अनुभव येणे हेच संकेत आहे असे वाटते. पण खरे पाहिले तर संकेत म्हणजे चमत्कारच असायला हवेत असे नाही. स्वामींचे संकेत बहुतेक वेळेला अतिशय साधे आणि शांत असतात. निर्णय घेताना मन हलके होणे, घाई कमी होणे, राग शांत होणे हेही संकेतच असतात. काही वेळा योग्य वेळी एखाद्या व्यक्तीचा सल्ला मिळणे किंवा एखादी गोष्ट टाळाविषयी वाटणे हेही स्वामींचे मार्गदर्शन असू शकते. स्वामी आपल्या मनामध्ये बदल घडवतात. जेव्हा आपण चमत्काराच्या अपेक्षेपलीकडे पाहायला शिकतो तेव्हा स्वामींचे खरे संकेत ओळखता येतात. त्यामुळे निर्णय घेताना चमत्कारांची अपेक्षा न ठेवता आपल्या बुद्धीचा वापर करावा. संकेत मिळाला नाही तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्वप्रथम आपले मन शांत करावे. संकेत मिळत नसतील तर सगळ्यात आधी घाई थांबवणे गरजेचे असते. अशा वेळेला घाबरून किंवा दबावाखाली घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. म्हणूनच स्वामी आधी एकच गोष्ट करायला सांगतात, ते म्हणजे आपले मन शांत करणे. मन शांत करण्यासाठी लगेच उत्तर शोधू नये. थोडा वेळ मौन ठेवावे, खोल श्वास घ्यावा किंवा काही काळ निर्णय पुढे ढकलावा. स्वामींचा जप करावा, ध्यान करावे, लिखित नामजपही करू शकता. यामुळे मन स्थिर होते. मन शांत झाले की विचार स्पष्ट होऊ लागतात, भीती कमी होते आणि घाई निघून जाते. अशा अवस्थेमध्ये घेतलेला निर्णय भावनेतून नाही तर समजुतीतून येतो. कोणताही संकेत नसताना जर मन शांत असेल तर समजावे की स्वामी आपल्यासोबत आहेत, कारण शांत मनातून घेतलेला निर्णय बहुतेक वेळेला योग्य दिशेलाच घेऊन जातो. संकेत मिळत नसताना निर्णय घ्यायचा असेल तर जे चुकत आहे ते आधी ओळखावे. योग्य काय आहे हे लगेच कळेलच असे नाही, पण चुकीचे काय आहे हे नक्की कळू शकते. स्वतःला प्रामाणिकपणे विचारावे की हा निर्णय भीतीतून येत आहे का, राग, अहंकार किंवा दबावामुळे आहे का. या निर्णयामुळे एखाद्याचे मन दुखू शकते का, एखाद्याचा विश्वास तुटू शकतो का. जर उत्तर होकारार्थी असेल तर तो मार्ग थांबवावा. अनेकदा आपण योग्य मार्ग शोधत राहतो पण चुकीचा मार्ग सोडायलाच तयार नसतो. स्वामी आधी मन स्वच्छ करायला सांगतात, कारण चुकीच्या विचारांवर योग्य निर्णय उभे राहत नाहीत. जे चुकत आहे ते दूर केले की उरलेला मार्ग आपोआप स्पष्ट होऊ लागतो. हे स्वामींचे शांत आणि प्रभावी मार्गदर्शन असते. मनावर ओझे आणणारे निर्णय टाळावेत. संकेत मिळत नसताना निर्णय घेताना एक महत्त्वाची खूण लक्षात ठेवावी की जो निर्णय मनावर ओझे आणतो तो बहुतेक वेळेला योग्य नसतो. योग्य निर्णय घेतला तर मनावर जडपणा येत नाही. ज्या निर्णयामुळे सतत अस्वस्थता, भीती किंवा घाई वाटते तो निर्णय थोडा थांबवायला हवा. स्वामी अशा वेळेला मनातून इशारा देत असतात, पण आपण तो ऐकत नाही. मनावर ओझे म्हणजे अंतर्गत विरोध असतो. आतला आवाज हे बरोबर नाही असे सांगत असतो. स्वामी आपल्याला मनाच्या प्रतिक्रियेमधून समजावतात. जर निर्णय घेताना मन थकलेले, दबलेले वाटत असेल तर तो मार्ग पुन्हा एकदा तपासण्याची गरज असते. जिथे मन हलके वाटते तिथेच योग्य दिशा असते. निर्णय घेतल्यानंतर सतत मागे वळून पाहणे, बरोबर केले का
असा विचार करत राहणे हे मनाला कमकुवत करते. एकदा निर्णय घेतला की त्यावर विश्वास ठेवायला शिका, कारण शंका ठेवली तर योग्य निर्णयही चुकीचा वाटू लागतो. कधीकधी निर्णय चुकतो, पण चुकीचा निर्णय घेतला तरीही स्वामी आपल्याला एकटे सोडत नाहीत. स्वामी शिक्षा देत नाहीत, ते अनुभव देतात. त्या अनुभवातून आपल्याला ते शिकवतात आणि पुन्हा उभे करतात. स्वामींना आपल्याकडून परिपूर्ण निर्णयाची अपेक्षा नसते, पण ते आपला प्रामाणिक प्रयत्न पाहतात. निर्णयानंतर धैर्य ठेवावे आणि पुढे चालत राहावे. सतत मागे पाहिले की पुढचा मार्ग दिसत नाही. स्वामी योग्य वेळेला दुरुस्ती करतात, वळवतात आणि हात धरून पुढे नेतात. संकेत कधी मिळतात? संकेत नेहमी आपण वाट पाहतो तेव्हाच मिळतात असे नाही. अनेकदा निर्णय घेतल्यानंतरच संकेत मिळायला लागतात. जेव्हा आपण प्रामाणिकपणे पुढे पाऊल टाकतो तेव्हा स्वामी आपल्या मार्गावर सूक्ष्म बदल घडवतात. संकेत हे मोठे चमत्कार नसतात, तर लहान अनुभव असतात. मन शांत होणे, योग्य वेळेला योग्य व्यक्ती भेटणे किंवा चुकीची दिशा आपोआप थांबणे. संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा आपले मन शांत असते आणि अपेक्षा कमी असतात. जे सतत संकेत शोधत राहतात त्यांना ते दिसत नाहीत, पण जे विश्वास ठेवून चालतात त्यांना स्वामी योग्य वेळेला योग्य ती खूण देतात. संकेत मिळतात किंवा मिळत नाहीत यावर स्वामींची कृपा अवलंबून नसते. स्वामी आपल्याकडे नेहमीच लक्ष देत असतात, पण प्रत्येक वेळेला संकेत देऊनच मार्ग दाखवणे ही त्यांची पद्धत नाही. कधीकधी त्यांचे मौन हाच मोठा आधार असतो, कारण त्या मौनामध्ये आपण स्वतःला ओळखतो, स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकतो. संकेत म्हणजे चमत्कारच असायला हवेत असे नसते. जेव्हा संकेत मिळत नाहीत तेव्हा घाबरण्याऐवजी मन शांत ठेवणे, चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवणे आणि मनावर ओझे आणणारे निर्णय टाळणे हे आवश्यक असते. एकदा निर्णय घेतला की मागे वळून पाहू नये. चूक झाली तरी स्वामी आपल्याला सोडत नाहीत. ते आपल्याला अनुभवातून शिकवतात आणि योग्य वेळेला दुरुस्ती करतात. संकेत मिळत नसेल तर घाबरू नका. तो काळ असो स्वतःवर विश्वास ठेवायचा. अशा वेळेला मन शांत ठेवावे, भीतीपासून दूर राहावे आणि जे योग्य वाटते ते करावे. जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे पुढे जातो तेव्हा स्वामी आपल्याला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाहीत. ते थांबवतात, वळवतात आणि आपल्याला शिकवतात. स्वामींनी जरी संकेत दिले नाहीत तरी त्यांचे स्मरण करून निर्णय घ्यावा, कारण ते आपली साथ कधीच सोडत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जर स्वामींचा संकेत मिळत नसेल तर निर्णय कसा घ्यावा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.